नमस्कार, मी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर हा आहे होळीच्या आदल्या रात्रीचा व्हिडिओ. आम्ही संध्याकाळचं बसलो होतो बाहेर आणि तेव्हा आम्ही कोथिंबीर वगैरे निवडत होतो. जरासं शूट घेतलेलं, त्याच्यानंतर डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ शूट केला. हा सकाळी 6 वाजताचा व्हिडिओ आहे. 6 सव्वा 6 झाले होते आणि बाळ पण उठून बसलेलं. राधिकानं दारामध्ये झाडून वगैरे पाणी वगैरे शिंपडलेलं होतं, फक्त रांगोळी काढायची होती. आणि अशी मोठी रांगोळी म्हटलं की जरा वेळ जातो आणि सणावारांच्या दिवशी वगैरे असं रांगोळीमध्ये खूप वेळ घालवला की मग बाकीची कामं सगळे अवघड होऊन जातात. अशा टायमाला सगळ्यांनी एकमेकांना हेल्प केलेलं कधीही बरं. सो मी पण उठली होती तिला हेल्प करायला, पण बाळ उठून बसलं आणि माझ्याकडेच होतं ते. तर त्याला घेऊन जाऊनच मी तिला होता होईल तेवढी रांगोळी घालण्यात मदत केली. गप्प बसलेला तो, अजिबात रडत नव्हता, काही नव्हता. खाली बसवलं की रडायचा, अंगावर घेतलं की व्यवस्थित राहायचा. आणि इथं बघू शकता तुम्ही किती वेळ तो माझ्या मांडीवर बसलाय. गावाला सकाळ सकाळी नळांना पाणी येतं, त्याच्यामुळे पाणी भरणंसुद्धा चालू होतं साईड बाय साईड. इकडं मम्मी वगैरे पाणी भरत होते, राधिका आणि मी रांगोळी काढत होतो. आणि राधिकाची बहीण आली होती आमच्या घरी राहायला, तर ती थोडंसं शूट घेत होती, त्याच्यामुळे मला खूप इझी पडलं. तिची खूप मदत झाली शूट घेताना. तर इथं बाळ गप्प बसलं आणि आम्ही तर रांगोळ्या वगैरे काढून घेतल्या. थोडा वेळ मी घेतलं त्याला, थोडा वेळ राधिकाने घेतलं, कारण खूप अनकम्फर्टेबल होत होतं असं घेऊन रांगोळी वगैरे काढणं. आणि गाड्या तर चालू होतं, येणं जाणं गाड्यांचं. एकदम रोडवरच रांगोळी काढावी लागते, दरवाजा एकदम समोरच आहे त्याच्यामुळे. माझ्या माहेरची होळीची पद्धत थोडीशी वेगळी आहे. माझ्या सासरी वगैरे किंवा आजूबाजूच्या गावांमध्ये वगैरे काय होतं की दुसऱ्या दिवशी पंचमी असते आणि आदल्या रात्री होळी पेटवली जाते. तर इथे तसं नसतं. माझ्या माहेरी ज्या दिवशी रंगपंचमी असते त्याच दिवशी सकाळी पहाटे 5 वाजता होळीकामाला उभा केला जातो. आणि जे तुम्ही आत्ता बघताय उभं करतायत ते पहाटे 5 वाजता उभं करतात, पण ह्या वेळेला थोडा लेट झाला. आम्ही रांगोळी काढायच्या टायमाला ते उभं करत होते. आणि फर्स्ट टाईम लग्न जन्मल्यापासून आत्तापर्यंत ही पहिली वेळ आहे जी आम्ही हे बघते. याच्या अगोदर आम्ही कधीच बघितलं नाही आहे. आम्ही गावाला जरी असतो होळीला तरी पण ते पहाटे 5 वाजता हे सगळं व्हायचं, त्याच्यामुळे कधी आमचं बघण्यात आलं नव्हतं. पण ह्या टायमाला मी बघितलं आणि बाळानंसुद्धा बघितलं. मेन म्हणजे ते पण उठून बसलेलं. आणि इकडे पाणी भरायचं चालू आहे. जसं की तुम्हाला मी म्हटले होतं, रांगोळी छोटीशी काढली, जास्त मोठी नाही काढली. तिथे माझी असेल मी घेऊन जावा तिजोरीत आहे आत आत देतो असला तर बघा, नाही तर मंदिरात आले. तर हा आहे लोटांगणचा कार्यक्रम. सकाळी पहाटे 5 वाजता जे होळीकामाला उभा करतात त्यावेळेला लेट झाला की मला दाखवला. तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उभा केला जातो की आजूबाजूच्या गावांना पण दिसत होती. पण सध्या लाईटीच्या वायरी वगैरे बसली असल्याने तसं साईज थोडी कमी होत गेली. आणि हा लोटांगणचा कार्यक्रम आहे. ड्रेसवर आणि पेटीकोट घातला होता साधा. घरातून आपल्याला पूर्ण भिजून जावं लागतं, त्याच्यावरून पाणी घेऊन जावं लागतं. आणि असं लोटांगण घेत मंदिरापर्यंत जावं लागतं. पुढे बँजो वगैरे वाजतो, पण ह्या टायमाला ते हळदी वगैरे होती, जे पारंपरिक आपलं वाद्य असतं ते होतं. आणि तर चटके बस होते, कारण 11:30-12चा टायमिंग होता. आणि ह्या टायमाला भयंकर चटके बसतात पायांना, चप्पल घालू शकत नाही. आणि मुलांना तर खाली असं लोटांगण घालावं लागतं, तर पोटाला वगैरे भरपूर लागत असेल तर समजू शकते. पण मागणं असेल आणि हे सगळं करावंच लागतं. आणि खूप जागृत देवस्थान आहे आमच्या गावचं हे. 3 वर्षापूर्वी मागणं मागितलं होतं, ते पूर्ण झाल्यानंतर लोटांगणचा कार्यक्रम केला जातो. तर हे रेशूचं लास्टचं वर्ष होतं. पुढच्या वर्षीपासून लोटांगण नसणार आहे तिचं. आणि हे होळीकामाचं छोटंसं मंदिर आहे. 5 नारळचं तोरण, ओटी भरायचं सगळं व्यवस्थित आम्ही सगळं केलं. पहिला रेशूचं लोटांगणचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर तिकडे ओटी वगैरे भरली गेली. आणि मग
देणगी वगैरे देऊन बाजूला करेवा माताचं मंदिर आहे, तिथंसुद्धा ओटी भरली मी जाऊन. वर्षातून एकदा आम्ही येतो, तर जे काही करायचं असतं ते सगळं व्यवस्थित करते मी देवाच्या बाबतीत. इथं राधिका घेऊन तिला जात होती, पण ती राधिकाला हँडल होत नव्हती, कारण ग्रेशू थोडंसं हट्टीपणा करत होती. भासते अंगाला चटके बसतात म्हणून. मग त्याच्यामुळे मला तिला घ्यावं लागलं थोड्या वेळाने. आणि मग हे सगळं झाल्यानंतर इथे 5 वेळा देवाच्या भोवत्याने अशी लोटांगण घेत फिरावं लागतं आणि 5 राऊंड झाल्यानंतर ते हातामध्ये जे आंब्याचं पान दिलेलं असतं ते वरती टाकावं लागतं ते. आणि मग देवाला नमस्कार करून मुलांना अंघोळ वगैरे घातली जाते. नवीन कपडे घातले, पूर्ण कपडे नवीन घालायचे. या दिवशी अंघोळ घालायची डोक्यावरनं, पूर्ण कपडे घालायचे नवीन त्यांना. आणि मग त्यांची आरती वगैरे करायची. आणि कोणी पैसे वगैरे देतात, म्हणजे लोटांगणच्या कार्यक्रमाला मुलांना हातात घालतात मुलांच्या. तर अशा पद्धतीने तो कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर आम्ही इथे मंदिरामध्ये आलो, ओटी भरली दोन्हीकडे. ते शूट घ्यायचं माझ्याकडून राहून गेलं, कारण गर्दी खूप होती आणि ऊन भरपूर लागत होतं. त्याच्यामुळे छान झाला कार्यक्रम. नंतर केशवाची अंघोळ वगैरे घालायचं होतं, ते काही मी शूट केलं नाही, नको म्हटलं. जेवढं दाखवणं शक्य होतं, पॉसिबल होतं तितकं मी शूट घेतलं आहे, बाकीचं काही घेतलं नाही मी. त्याच्यानंतर मग आम्ही घरी गेलो. हे लोटांगणचा कार्यक्रम झाला. तो शूट करण्यामागचं एक इंटेन्शन हे पण होतं, की ही आठवण राहील ग्रेशूच्या लहानपणीची. पुढे जाऊन कधीतरी यूट्यूब, म्हणजे तोपर्यंत जर असेल ग्रेशू मोठे होईपर्यंत, तर हे व्हिडिओ सगळे ग्रेशू पाहिल आणि त्याच्यासाठी हे खूप छान अनुभव असेल तिच्या लहानपणीचा. तर हे एक इंटेन्शन होतं त्याच्यामागचं. त्याच्यासोबतच काही गावच्या किंवा काही भागाच्या पद्धती वेगळ्या असतात, तर ते वेगळे पण तुम्हाला दाखवण्याचा सुद्धा एक हेतू होता. काळानुसार बऱ्याच पद्धती आता बदलत चाललेल्या आहेत. पहिला 5 दिवस अजिबात चप्पल घालत नव्हते गावामध्ये, पण आता तसं राहिलं नाही. काही 1 दिवस की 2 दिवस पाळलं जातं, त्याच्यानंतर घातले जातात चप्पल. आता बऱ्याच गोष्टी अशा बदलत चालल्यात काळानुरूप. खरं तर ह्या ज्या पद्धती आहेत, रूढी परंपरा आहेत, त्या नाही बदलल्या पाहिजेत, कारण ह्या आपल्या मुलांना पण समजल्या गेल्या पाहिजेत. पण आता खूप बदल झाला ह्या गोष्टींमध्ये. कारण मला आठवते, मी लहान असताना 5 दिवस आमच्या गावामध्ये चप्पल घातले जात नव्हते, पण आता 1 की 2 दिवसच घालत नाहीत, फक्त दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चप्पल वगैरे घालतात. त्याच्यामुळे भरपूर गोष्टींमध्ये बदल झालेला आम्ही पाहतोय आता सध्या, आमच्या गावात तरी ॲटलिस्ट.
लोटांगणचा कार्यक्रम झाल्यावर आम्ही घरी आलो. हा माझा काका आहे, घरी आला होता. काहीतरी बोलणं चालू होतं त्यांचं. इथं ग्रेशूचं लोटांगणचा कार्यक्रम झाल्यावर बघा मॅडम आमची कशी बसली. आता होळीची तयारी चालू आहे तिची, कलर खेळायची. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर आम्ही जेवणं केली. मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक होता. सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं. आणि ते पप्पा आणि रणजित तुम्हाला दिसत नसतील, ते उद्या येणार आहेत. आज ते आले नव्हते, त्याच्यामुळे आम्हीच फक्त लेडीज सगळ्या घरात होतो. आणि छान जेवण वगैरे केलं. ही माझी आजी आहे, त्याच्या अगोदरही तुम्ही बऱ्याच वेळा तिला व्हिडिओमध्ये पाहिलं आहात. मस्त झालं होतं पुरणपोळीचा स्वयंपाक. डीजे लावलाय, भरपूर आवाज यायला लागला. मग मी पाठीमागे आलेली, फोन आलेला म्हणून बोलायला म्हटलं व्हिडिओ थोडासा कंटिन्यू करावा. आता जस्ट मी चेंज केलं, खूप कंटाळा आलाय. आता 5 मिनिटं कमी आहेत. ग्रेशूला जस्ट आंघोळ घातली आणि आता लेडीज आणि लहान मुली, मोठ्या मुली हे सगळेजण खेळतायत. आता रंग खेळतायत प्लस डान्स पण करतायत. तर आमच्या घरासमोर चालू आहे सगळं. मी इथं पाठी घेऊन बसले, कंटाळा आला म्हणून. आता ग्रेशूचे पप्पा येतील, 1 तासाभरात निघालेत ते आता. तर थोडा वेळ होईल त्यांना यायला, तर 1 तासाभरात येतील ते आता. चला बाहेर जाते आणि हा व्हिडिओ बघू कधी येतोय आता चॅनलवर. यावेळेला मी कलर खेळतानाचा जास्त व्हिडिओ शूटच केला नाही, मुलांचा तर अजिबात केला नाही. लेडीजचा थोडीशी क्लिप घेतली होती. ग्रेशू पण भरपूर खेळली माझी, खूप भिजली होती म्हणून तिला आंघोळ वगैरे घातली. हात धर. हे बघा जरा असं सरकवलं त्याच्याकडेच नाही घ्या. मांडीवर बसली धर. घाबरवलं तुम्ही, ते घाबराले ते. अंजू कर, अंजू कर, अंजू कर. पिकायचे नाही आज. इथं बाळासमोर आम्ही कोंबा ठेवला, बघूया काय करते म्हणून. पहिला तर त्यानं त्याची शेपूट धरून खेचली, जो मी व्हिडिओ शूट करायला माझ्याकडनं राहून गेला. नंतर काय केलं त्यानं, अचानक त्याची चोच त्याच्याकडे होती आणि पटकन ते तोंडात घ्यायला गेलं, असं खायला गेलं. पटकन आम्ही त्याला बाजूला केलं, ते पण माझ्याकडून मिस झालं. खूप भारी वाटतं असं लहान मुलांच्या अशा खोड्या बघून. आणि ते अजिबात घाबरत नव्हतं कोंब्याला. खरं तर ग्रेशू माझी खूप घाबरते, पण ते अजिबात घाबरलं नाही. तर असा होता आजचा व्हिडिओ. थोडा शूट केलेला, जास्त काही शूट घेतलं नाही. आणि इथे पिल्लू वगैरे आतमध्ये खेळतात. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय बाय.